टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. प्रवीण दरेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आज तेजस्विनी घोसाळकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. बऱ्याच दिवसापासून बोललं जात होतं तेजस्विनी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आज त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईचे अध्यक्ष अमित साटप यांनी स्वागत केलं आहे. पक्षप्रवेश झालेला आहे आणि खरं म्हणजे निवडणुकीपर्यंत असे अनेक प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील. कारण उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यावर काय झालं आपण शिंदे साहेबांकडे कसे 60-65 नगरसेवक गेले आपण पाहिलं आहे. आता ज्यांना भारतीय जनता पार्टीची विचारप्रणाली पटते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कामानं प्रभावित आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा जो ध्यास घेतला आहे, विशेषतः मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्रजी व्यक्तिशा लक्ष घालून ट्रान्सफॉर्म करतायत, त्याचा परिणाम निश्चितच मुंबईतल्या चांगल्या कार्यकर्त्यांच्या मनावर झालेला आहे. आज त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, अटल सेतू असेल, आज मुंबई बदलते. रस्ते चांगले होत आहेत, पाण्याचा व्यवस्था त्या ठिकाणी स्ट्रेंथन होत आहेत. अशा वेळेला मुंबईला चांगले दिवस देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली येऊ शकतात आणि ह्या देवाभाऊंच्या नेतृत्वावरील विश्वास आणि मादी मोदी साहेबांचं देशाप्रती असणारं समर्पण त्याग यातनं कार्यकर्ते भारावून प्रभावित होऊन अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत. त्यातनंच तेजस्वी घोसाळकरचा हा प्रवेश आहे. परंतु बोललं जातं आहे की दरेकरांनी संपूर्ण समीकरण आहे ते जोडून आणलेलं आहे. अनेक पक्षप्रवेश आहेत ते होतात. मुंबईसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये अश्विनी घोसाळकर यांनी पक्षप्रवेश करत असताना त्यांची ह्याआधी मुंबई बँकेवरती झालेली निवड आहे आणि त्यामध्येच ह्या संपूर्ण म्हणजे समीकरणामध्ये दरेकर तिकडची निवड आणि याचा काय अर्थार्थी संबंध नाही आहे. त्यांचे पती मुंबई जिल्हा बँकेचे संचालक होते आणि आपल्याकडे एक माणुसकी असते. जेव्हा एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला त्याच्या पत्नी किंवा त्या कुटुंबाला आधार देणं ही आपली मानवतेच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी जबाबदारी असते आणि अशा वेळेला त्याच भूमिकेतनं त्या ठिकाणी त्या संचालिका मुंबई बँकेवर झाल्या होत्या. आजचा प्रवेश हा देवाभाऊंच्या नेतृत्वावर, त्यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन आणि मुंबई ज्या पद्धतीनं देवेंद्रजी त्या ठिकाणी विकसित करतायत त्याचाच प्रभाव त्यांच्या प्रवेशामागे आहे. परंतु पक्ष सोडताना त्यांनी भावनिक पोस्ट देखील टाकलेले आहे आणि आज सकाळी त्यांनी ट्विट करून असं सांगितलेलं आहे की पक्ष सोडताना कुठेतरी दडपण येतं, परंतु कामं होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे असा प्रकारचा पक्षप्रवेश करतात. नाही, स्वाभाविकपणे एखाद्या पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर कुटुंबातनं जसं बाहेर पडल्याचं दुःख असतं तसं दुःख ज्याला संवेदना आहे त्याला असतं, त्या त्यांच्यात दिसल्या. तथापि राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विकासाची भूक असते आणि ज्याला विकासाची भूक असते, समाजासाठी काही करायचं असतं, ते जिथून होतं आहे, जिथे विश्वास आहे तिथेच काम होऊ शकतं. आणि आज देवाभाऊंवर महाराष्ट्राचा, मुंबईचा प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्यामुळे जर विकास कामं करायची असतील तर त्या ठिकाणी भाजपसारख्या चांगल्या पक्षात जाणं हे आजच्या तारखेला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. आणि तशाच पद्धतीनं माननीय मोदी साहेबांचा विकास, देवाभाऊंचा विकास याला प्रभावित होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं प्रवेश केलेला आहे. अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असताना मात्र दादरमध्ये मराठी माणसांना एकत्र येण्याचे बॅनर्स आहेत ते लावले गेलेले आहेत. कसं बघताय आगामी महापालिका निवडणूक? मराठी माणसांच्या प्रति यांचं ढोंग आहे, सोंग आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब त्या ठिकाणी खरेखुरे होते. त्यांनी 25 वर्ष कोणाची तळी वाहिली. हे महापालिकेतले कॉन्ट्रॅक्ट बघा, ठेके बघा, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मराठी माणसांसाठी आज देवाभाऊ काम करत आहेत, मराठी माणसांसाठी शिंदेसाहेब काम करत आहेत. आणि या ठिकाणी आम्ही कोण आहोत? आम्ही सारेजण या मातीतलेच आहोत ना. आज भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं नेतृत्व, अमित साटम कोण आहेत, कुठून आलेत, आशिष शेलार कोण आहेत, मी कोण आहे, त्याच्यामुळं निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा नाही उरला. त्यामुळं मराठी माणूस मुंबई तोडणार. कालच विधिमंडळामध्ये माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तर त्या ठिकाणी कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. परंतु भावनेला हात घालायचा, यांना विकासाचं राजकारण जमत नाही. म्हणजे भावनेवर स्वार होऊन काय मिळवता येतं का?
असा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रान पेटवून देऊ, मुंबईमध्ये देखील येऊ, विजय वडेट्टीवारांनी असं सांगितलेलं आहे. कुठं फक्त आगामी महापालिका निवडणूक आणि त्यामध्ये केलेले हे वक्तव्य. पण जी गोष्टच नाही आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, लागणार नाही, जी गोष्टच नाही त्याच्यावर आदळापट करण्याचं कारण काय? माननीय देवेंद्रजींनी ओबीसींच्या बाबतीत भाजपची भूमिका डंके की चोट पर मांडले. परंतु आता निवडणुकीत असे फंडे रोज तुम्हाला वेगवेगळे दिसतील. लोक मूर्ख आहे त्यांचा समज आहे, परंतु विधानसभेत लोक त्यांना त्यांची जागा दाखवतात, हे खरं आहे. आज महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला. आगामी काळात अजून पक्षप्रवेश पाहायला मिळेल. नक्कीच अजून आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण दरेकरांनी देखील सांगितलेलं आहे की जो काही पक्षप्रवेश आज झालेला आहे तो तेजस्विनी घोसाळकर त्यांनी घेतलेला स्वतःचा निर्णय आहे आणि पक्षावरच्या कामावरती झालेला प्रभावितपणे त्यांनी हा जो निर्णय आहे तो घेतल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्कीच आगे आगे देखो होता है क्या असं प्रवीण दरेकरांनी या पक्षप्रवेशाबद्दल बोललेलं आहे. जर्नलिस्ट संतोष कदमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.